चौकशी केली जाते। सैफच्या घरामध्ये तो कसा घुसला, कधीपासून त्याचं प्लॅनिंग जे आहे ते सुरू होतं, त्याचा उद्देश नेमका काय होता, या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती मुंबई पोलीस पत्रकार परिषदेमधून देऊ शकतात। जय पवार खार पोलीस स्टेशनच्या बाहेरून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। जय, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? चौकशी केली जाते। सैफच्या घरामध्ये तो कसा घुसला, कधीपासून त्याचं प्लॅनिंग जे आहे ते सुरू होतं, त्याचा उद्देश नेमका काय होता, या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती मुंबई पोलीस पत्रकार परिषदेमधून देऊ शकतात। जय पवार खार पोलीस स्टेशनच्या बाहेरून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। जय, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? चौकशी केली जाते। सैफच्या घरामध्ये तो कसा घुसला, कधीपासून त्याचं प्लॅनिंग जे आहे ते सुरू होतं, त्याचा उद्देश नेमका काय होता, या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती मुंबई पोलीस पत्रकार परिषदेमधून देऊ शकतात। जय पवार खार पोलीस स्टेशनच्या बाहेरून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। जय, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? चौकशी केली जाते। सैफच्या घरामध्ये तो कसा घुसला, कधीपासून त्याचं प्लॅनिंग जे आहे ते सुरू होतं, त्याचा उद्देश नेमका काय होता, या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती मुंबई पोलीस पत्रकार परिषदेमधून देऊ शकतात। जय पवार खार पोलीस स्टेशनच्या बाहेरून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी। जय, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? खरं तर गेल्या 1 तासापासून जे आहे ते या आरोपीवरती या खार पोलीस स्टेशन इथे चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जात आहे। ठाण्यातून या आरोपीला जे आहे ते अटक करण्यात आले होते। यानंतर त्या आरोपीला चेंबूरच्या झोन 6 मध्ये पुढील चौकशीसाठी जे आहे ते नेण्यात आले। तिथे त्यांची जवळपास अर्धा तास जी आहे त्यांची तिथे चौकशी करण्यात आली। या चौकशीनंतर चेंबूरमधून या आरोपीला खार पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले। त्यानंतर आता खार या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तासाभरापासून मुंबई पोलिसांकडून याची सखोल चौकशी जी आहे ते केली जात आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून मुंबई पोलीस हे महाराष्ट्रभर दिवस रात्र जे आहे ते या आरोपीचा शोध घेत होती। अनेक तर्कवितर्क लागत होते, मात्र या आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक कठीणाई जी आहे ते पोलिसांना सामोरी जायला लागत होतं। मात्र यानंतर आता अखेर आज रात्री 3:30 वाजता मुंबई पोलिसांना ठाणे येथे या आरोपीचा शोध लागला। यानंतरच मुंबई पोलिसांनी या आरोपीला चेंबूर येथे नेऊन पुढील चौकशी जी आहे ती सुरू केली। त्यानंतर आता खार पोलीस स्टेशनमध्ये पुढील तपास करून मुंबई पोलिसांकडून अधिकृत माहिती जी आहे ते 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती जी आहे ते माध्यमांसमोर देण्यात येणार आहे। नक्कीच धन्यवाद जय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर ज्यावेळेला आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणलं त्यावेळेला आमच्या प्रतिनिधींनी लाईव्ह आढावा घेतलेला होता, पाहूया। सैफ अली खान यांच्यावरती झालेल्या हल्लेखोराचा अखेर मुंबई पोलिसांकडून तपास जो आहे तो आता पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुंबई पोलिसांकडून याच आरोपीला जे आहे ते खारच्या पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं आहे। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता। खरं तर गेल्या 3 दिवसापासूनच मुंबई पोलीस हे ऍक्शन मोडवरती होती या आरोपीला शोधण्यासाठी, याचा शोध घेण्यासाठी। अखेर मुंबई पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या लाईव्ह दृश्यांमध्ये पाहू शकता। आरोपीला सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई पोलिसांकडून पुढील चौकशीसाठी या आरोपीला खार या पोलीस स्टेशन जवळ आणण्यात आला आहे। जवळपास गेल्या 3 दिवसापासून मुंबई पोलीस या आरोपीचा शोध घेत होते। अखेर मुंबई पोलिसांना हा आरोपी शोधण्यासाठी सध्या यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार ठाणे या परिसरात या आरोपीला पकडलं असल्याचं कळून येत आहे। पण मात्र अद्याप पुढील चौकशी जी आहे ती या आरोपीची मुंबई पोलिसांकडून आता करण्यात येणार आहे। यापूर्वी ठाण्यातून आरोपीला पकडल्यानंतर मुंबई पोलिसांकडून या आरोपीला सर्वप्रथम चेंबूरच्या झोन 6 मध्ये चौकशीसाठी आणण्यात आले होते। तिथे देखील ही चौकशी संपूर्ण सत्यनारायण चौधरी यांच्या उपस्थितीत जी आहे ती ही पार पडली। याच नंतर जे आहे ते त्या आरोपीला चेंबूर झोन 6 या चौकीमधून जे आहे ते कारमध्ये त्यांना घेऊन येण्यात आलं आहे। सध्या मुंबई पोलिसांकडून या आरोपीवरती पुढील चौकशी, पुढील तपास जो आहे तो या खार पोलीस स्टेशनमध्ये घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र खरं तर गेल्या
3 दिवसांपासून मुंबई पोलीस या आरोपीच्या शोधात होते आणि अखेर मुंबई पोलिसांना हा आरोपी जो आहे तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आता पुढील चौकशी या आरोपीची जी आहे ते खार पोलीस स्टेशन इथे मुंबई पोलिसांकडून घेण्यात येणार आहे। मात्र अखेर या 3 दिवसानंतर आता मुंबई पोलिसांना आरोपीचा शोध जो आहे तो लागलेला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पुढील चौकशीसाठी जे आहे ते त्या आरोपीला खार या पोलीस स्टेशन जवळ आणलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। ठाण्यामधल्या कासार वडवलीमधून आरोपी विजय दासला अटक करण्यात आली। त्याच्यानंतर सुरुवातीला त्याला चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर त्याला खार पोलीस स्टेशनकडे आणण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी सध्या त्याची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आहे।